चॅरिटेबल ट्रस्ट पलूस आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा। या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्मातील मुला मुलींचे लग्न कार्य पूर्णपणे मोफत केले जाते। विवाह मुहूर्त बुधवारी दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 विवाह स्थळ शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव कराड रोड, पलूस, सांडगेवाडी। नाव नोंदणीसाठी पत्ता सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट, आमलापूर रोड, पलूस। अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील दिलेल्या नंबरवर संपर्क करा। मार्गदर्शक संस्थापक पलूस नगर परिषदेचे गटनेते श्री गणपतराव पुदाले अप्पा, सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट, पलूस। आंधळी येथे श्री नाथदेव यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचा थरार, तांदळगावच्या तुफान व वाघेरीच्या वजीरने मारली बाजी। आंधळी येथे श्री नाथदेव यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य एक आदर एक बैलगाडी शर्यतीत तांदळगावच्या तुफान आणि वाघेरीच्या वजीर या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावून 51,000 रुपयांचे बक्षीस मिळवलं। या स्पर्धेत सुमारे 200 बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला होता। स्पर्धेत द्वितीय क्रमांक करोलीच्या रॉकेट MH10 व सुंदर 41,000, तृतीय क्रमांक रामापूर वांगीच्या रफ्तार व शंभू 31,000, चतुर्थ क्रमांक साखराळे बोरगावच्या बाजी व चिंचणी रेठरेच्या सर्जा 21,000, पाचवा क्रमांक आंधळीच्या सारंग व ढोराळे आसतच्या पक्षा 11,000, सहावा क्रमांक शेनेच्या निशान व सर्जा 7,000, तर सातवा क्रमांक आंधळीच्या मल्हार व वडे रायबागचा परशा 5,000 या बैलजोड्यांनी पटकावला। यात्रेनिमित्त 10 एप्रिल रोजी कालाष्टमीला पहाटे दंडस्नानाने उत्सवाला सुरुवात झाली। रात्री पालखी मिरवणुकीत मोठी आतिषबाजी करण्यात आली, तर सागर माने व सत्यदेव यांच्यात धनगरी ओव्यांची जुगलबंदी रंगली। यात्रेच्या काळात संगीता गजरा यांचा तमाशा, मयुरी उत्तेकर यांचा लावणी शो आणि ऑर्केस्ट्रा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले असून 26 तारखेला मंगला बनसोडे यांचा तमाशा होणार आहे। शर्यतीचे अचूक निकाल मिळवण्यासाठी LED स्क्रीनचा वापर करण्यात आला होता। या यशस्वी नियोजनासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष बबन पाटील, उपाध्यक्ष शरद जाधव, सचिव अर्जुन माने, खजिनदार रमेश कदम यांच्यासह बाबूराव माने, विजय पवार, पोपट पाटील, अभिजित माने, महेश जाधव, लक्ष्मण रासकर, माजी सरपंच अमित चव्हाण, अक्षय माने, स्वप्नील जाधव, किरण जाधव, समाधान जगदाळे, संकेत पाटील, विवेक पवार, सचिन कोळेकर, आकाशवाणी, कमलेश दिवान, सचिन दिवान, माणिक माने, आशुतोष माने, सर्जराव माने व समस्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतलं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्य दिवस यात्रे दुसरा दिवस लोकनाट्य तमाशा, दुपारी कुस्ती, संध्याकाळी लोकनाट्य तमाशा। त्याच्यानंतर 13 तारखेला लावण्याचा कार्यक्रम मोठा झाला मयूर उत्तेकर यांचा। त्याच्यानंतर आज 15 तारखेला सकाळी बैलगाडी शर्यत, संध्याकाळी ऑर्केस्ट्रा धुमाकूळ बारामती। त्याच्यानंतर 26 तारखेला महाराष्ट्रभर गाजत असलेला राष्ट्रपती पुरस्कार विजेती मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा 26 तारखेला होणार आहे। तरी सर्व सिने रसिकांनी हजेरी लावावी। श्री नाथदेव यात्रा कमिटीतर्फे सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्र असा आहे की 1 लाख रुपये पहिले बक्षीस ठेवण्याची त्यांची तयारी आहे आणि आतापर्यंत सगळ्या गावातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं एवढं मोठं मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या सगळ्या मैदानासाठी माझ्या श्री नाथदेव यात्रा कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय मौलाचं सहकार्य केलेलं आहे। याबद्दल मी त्या सर्व सदस्यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन। गावातल्या ग्रामपंचायतीनं सुद्धा आम्हाला नाथदेव विकास सोसायटीच्या सर्व सदस्यांनी, सरपंच, उपसरपंचांनी यांनी चांगल्या पद्धतीची आम्हाला सहकार्याची भूमिका दाखवली आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये त्यांनी या कमिटीला चांगला विश्वास द्यावा आणि ह्याच्यापेक्षा चांगल्या यात्रेच्या निमित्त बैलगाडी शर्यती भराव्याच्या एवढीच अपेक्षा करतो मी या